नमस्कार, मी तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण हे रेडीमेड वर्कचे ब्लाऊज चा गळा, पाठीमागील गळा हा कसा टीज करायचा आहे तो मी सांगणार आहे. ॲडजस्ट आपण कसा करायचा आहे तो सांगणार आहे. हे बघा, हे 36 साईजचे ब्लाऊज आहे. तर याचे आपण शोल्डर हे 5.5 इंच घेतलेले आहे. 5.5 इंच शोल्डर घेतले आहे आणि गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच ठेवायची आहे. 2.25 इंच ठेवण्याचे कारण आहे की गळा खूप ब्रॉड आहे पाठीमागटला, आपल्याला त्याच्यावर हे वर्कवर ॲडजस्ट करायचे आहे. तर बघा, वर्कपासून आपण बाहेरील साईडला 2.25 इंच अशी खूण करून घेणार आहोत. हे जे एक्स्ट्रा इकडले फॅब्रिक आहे तिथं आपण एक टिप मारून घेणार आहोत. 5.5 इंच शोल्डर टाकून आपल्याला मुंडा हा 5.25 इंचाचा टाकायचा आहे. तर मी 5.25 इंचाचा मुंडा घेतला आहे आणि त्याला 1 ते 1.25 इंच 1.25 इंच इतका आकार देऊन 1 ते 1.25 इंच टाकून आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, तिथे आपल्याला कपडा थोडा कमी पडत आहे, तो आपण नंतर स्टिचिंगच्या वेळेस ॲडजस्ट करून घेणार आहोत. तिथं कपडा आपल्याला जॉईन करावा लागेल. हे बघा, अशा पद्धतीने वरती आपल्याला थोडा अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून आखून घ्यायचं आहे. हे 2.25 इंच आपण आखून आपल्याला इथं क्रॉस अशी इथे एक टिप देऊन घ्यायची आहे. इथं टिप द्यायची आहे आपल्याला एक. हे बघा, क्रॉस अशा पट्टीनं क्रॉस आकायचा आहे. आखून घेऊन टिप द्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे एक वाटलंच तुम्ही मोठी शिलाई देऊ शकता. याच्या 5 नंबरची शिलाई देऊन आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे एक. हे बघा, टिप देऊन घ्यायची आहे इथं आपल्याला. आता बघा, आपली गळा रुंदी आणि शोल्डर हे एकदम परफेक्ट होतं, असं परफेक्ट इथं सेट होतं. आता हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. कपडा सरळ ठेवून घ्यायचा आहे. तर जास्त शिलाई झाली असेल तिथून थोडी शिलाई उसवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, मी उसवून घेतली आहे तिथली शिलाई. इथे एक पिन लावून आपल्याला हे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे बघा, सेट करून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला अस्तरचं कपडा ठेवायचा आहे. हे बघा, आपल्याला साईडला मुंड्याकडील साईडला फिटिंगच्या तिथे आपल्याला मेन फॅब्रिक हे कमी पडत आहे, तर आपण तिथे जॉईंट देणार आहोत. आधी आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे, पूर्ण गळा. एकदा गळा परफेक्ट झाल्यानंतर पाठीमागं आपल्याला जॉईंट देता येते. त्याला आपण आता पिनअप करून घेऊयात. अगदी कपडा व्यवस्थित आपल्याला सरळ ठेवायचा आणि त्याच्यानंतरच पिन लावायच्यात. मेन फॅब्रिक आणि अस्तर हे पूर्ण प्रॉपर आपल्याला व्यवस्थित मांडायचं आहे, नंतर पिन लावून घ्यायचे आहेत. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर 1-2 पिनं एक्स्ट्रा लावून घेतल्या तर चालतील. आता बघा, हे वर्कचे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं डबल फुटणे आपल्याला याला टिप देता येत नाही. त्याच्यामुळं मी हे सिंगल दाब आपण ॲडजस्ट करून घेऊ. डबल दाब काढून ठेवून सिंगल दाबने आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचा आहे गळा. मी ॲडजस्ट करून घेते. हे बघा, इथं ॲडजस्ट करून घेतलेले आहे. सिंगल दाब लावून घेतला आहे मी. आता आपल्याला ह्याला आधी साईडनं जसा आपला ब्लाऊज पीसचा गळा आहे त्याच्यावरून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे, स्टोन फुटणार नाही त्याची काळजी घेऊन आपल्याला ही पूर्ण शिलाई द्यायची आहे. शक्यतो सिंगल दाब लावल्यानंतर स्टोन फुटायची भीती कमी असते. सहसा टोन फुटतच नाही आहेत. आणि याच्यामुळे आपली सिंगल दाब लावण्यामुळे आपली मशीन पण खराब होणार नाही.
त्याच्यामुळे आपण असे वर्कचे ब्लाऊज असतील तर सहसा सिंगल दाबचाच वापर करायचा आहे. हे बघा, पूर्ण अशी मी शिलाई देऊन गळ्याच्या साईडनं पूर्ण शिलाई देऊन घेतली आहे. आता हे कट करून घेऊया. हे पूर्ण आपल्याला एक्स्ट्रा जे अस्तरचे आणि ब्लाऊज पीसचे फॅब्रिक आहे ते पूर्ण कट करून घ्यायचे आहे. पूर्ण अगदी हळूवारपणे करायचं आहे. हे अतिशय नाजूक काम आहे. आपल्याला हे नंतर अस्तर पलटी करून त्याच्यावरून दाबटीप द्यायची आहे. याच्यावरून मी एक दाबटीप देऊन घेते. थोडी त्याला छोटे छोटे स्कर्ट लावून देते. त्याच्यामुळे हे अस्तर व्यवस्थित पलटी होते. सिंगल दाबच ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, अस्तर हे आपल्याला आतील साईडला फोल्ड करून तर आपल्याला अस्तरवर एक शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून घेते मी. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हा गळा आपल्याला कसा आला आहे तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे बघा, अगदी हळूवारपणे स्टोनच्या साईड करून आपल्याला हे शिलाई देऊन घ्यायची आहे. याचे अतिशय हार्ड असे स्टोन होते, त्याच्यामुळे मी ह्याला सिंगल दाब यूज केलेला आहे. अतिशय सावकाशपणे आपल्याला हे करायचं आहे. हे बघा, आता अस्तर पलटी करून घेते मी. त्याच्यानंतर वरून अजून एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. हाताने आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे. हे पूर्ण प्रेस करून आपल्याला ह्याच्यावरून अजून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, दाब शिलाई ही अतिशय हळूवारपणे देऊन घ्यायची आहे आपल्याला. स्टोनची काळजी घेत घेत आपल्याला ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अतिशय सावकाशपणे द्यायची आहे. अशा प्रकारचे ब्लाऊज असल्यावर बराच टाईम वेळ घेतो आपला हा ब्लाऊज. अगदी हळूवारपणे आपल्याला हा पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करावा लागतो, त्याच्यामुळे फिनिशिंग आणि ही व्यवस्थित येते. हे बघा, खालील अस्तर आपल्या एका हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे खालील अस्तर, आणि वरील आपल्याला एका हाताने वरील स्टोनवर आपल्याला दाब द्यायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता दाबटीप आपली किती व्यवस्थित आली आहे. जवळून तुम्हाला मी दाखवेलच. आता शिलाई शिलाई आपल्याला शिलाई त्याच्यात बिलकुल दिसत नाही, एवढे हळूवारपणे मी दाबटीप दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो आपल्याला कपडा कमी पडला होता तो जोडून घेऊन पूर्ण अस्तर आपल्याला जॉईन करायचा आहे. पाठीमागच्या साईडकडून दाबपट्टी लावून आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहेत. हे बघा, एकदम सुंदर असा पाठीमागील गळा तयार झाला आहे. ॲडजस्ट करायची जी मी ट्रिक वापरली आहे ते तुम्ही वापरली तर एकदम परफेक्ट असा आपला गळा ॲडजस्ट होतो. याच्यानंतर मी पूर्ण पाठीमागील साईड जोडून घेतली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला पाठीमागील गळा झालेला आहे.